आतापर्यंत हरिपाठामध्ये माऊलींनी जगाचा, जनाचा, मनाचा सगळ्यांचा उद्धार होण्यासाठी नाम महिमा सांगितलेला आहे. नाम घ्या, कुणाचं घ्या, कशासाठी घ्या, किती घ्या, हे सांगून भगवंताची अद्वैत सत्ता ही किती महत्वाची आहे हेही सांगितलेले आहे. आणि सांगता सांगता भावाबद्दल सुद्धा भाव ठेवून नाम घ्या हेही सांगितलेलं आहे. मग आतापर्यंत नामधारकाला प्रचिती यायला पाहिजे. जर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे नाम घेतलं गेलं असेल तर अनुभव, अनुभूती यायला पाहिजे. या दृष्टीने अजूनही नामधारकांना समजून सांगताना माऊली या अभंगात काय म्हणतात ते आपण बघूया. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी घरी, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती, अजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही नामाचा निर्धार असे, ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. असं आपण सांगितलेलं आहे. हे 7, 5, 3 दशक काय आहे हे सांगताना सर्व शास्त्रात अधिष्ठानाची परोक्षता व नामात अपरोक्षता. साधारण या अभंगात काय सांगितलेलं आहे? ईश्वर कर्ता म्हणणाऱ्यांच्याकडे गौणत्व दिलेलं आहे. निस्साधन नामसिद्धी आणि भक्तीचे असाध्यत्व हे सांगून प्रणवादी नाम जपण्यापुरताच योगी यांचा अर्धा अंगीकार सांगितलेला आहे. नाम सोडून योगी यांना योग साधता येत नाही असं या अभंगातनं थोडस सांगितलेलं आहे. वाणीनी रामकृष्ण जपाचा घोष ही संप्रदायाची कर्तव्यता आहे. आतापर्यंत नामधारक हा एकटाच नाम घेत होता, पण आता संप्रदायाचं सुद्धा महत्व या अभंगामध्ये माऊली सांगतात. मग सरळ अर्थ जर अभंगाचा बघितला तर पंचप्राण, मन, बुद्धी असे मिळून एकूण 7 आणि हे 7 व 3 गुण म्हणजे सत्व, रज, तम हे मिळून 10 आणि 5 ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये असं सगळं मिळून ती 25 तत्व आहेत. मग श्रीहरीचं जो एक तत्व तोच आपल्या ठिकाणी आला आहे. दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात, श्रीहरीचे नाम मात्र तसे नाही, ते सर्व मार्गांपेक्षा वरिष्ठ आहे. म्हणजे परमेश्वराला प्राप्त करण्याचे इतरही मार्ग आहेत, त्याच्यामध्ये नाम मार्ग हा वरिष्ठ आहे. आणि तेथे सायासही काही लागत नाही, श्रम लागत नाही. पुढच्या चरणात माऊली म्हणतात, अजपा जपातही श्रीहरीचे नाम कल्पावे लागतेच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरिनामा वाचून एक क्षणभर देखील जगणे व्यर्थ वाटते व त्या योगे मनाला असह्य दुःख होते. म्हणूनच सर्व गोष्टींचा सर्व बाजूने पूर्ण विचार करून अखेर शेवटी श्री रामकृष्णादी भगवन नामस्मरणाचा अचूक राजमार्ग धरून त्याप्रमाणे मी निर्धास्त चालत आलो आहे. आता हा अभंगाचा सरळ अर्थ. मग ह्याच्यातलं गुह्य अर्थ किंवा रहस्य काय आहे? तर पहिल्या चरणात माऊली म्हणतात, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. म्हणजे कसं आहे, काही जण ईश्वर कर्ता आहे असं मानतात आणि काही जण ईश्वर कर्ता नाही असं मानतात. मग सर्व सृष्टी म्हणजे पंचप्राण, मन, बुद्धी, पंचमहाभूत, सत्व, रज, तम, पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय या इतक्यांचा समूह. या तत्वाचा समूह जसा पिंडात आहे तसा तो ब्रह्मांडातही आहे. म्हणून या सर्व समूहाला क्षेत्र हे नाव दिलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे.
ही 25 तत्वे निरनिराळी दिसत असली तरी त्याचे स्वतंत्र अस्तित्व नाही किंवा वस्तुत्व नाही. ही संपूर्ण एका तत्वावर भासतात. पूर्ण ब्रह्म श्रीहरी हाच एक तत्व व तोच 25 तत्व स्वरूप झाला आहे. ही 25 तत्व सांख्यांनी मांडलेली आहेत. गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात सुद्धा ही आलेली आहेत. श्रीहरीच सर्व तत्व स्वरूप झाला म्हणजे त्याच्याहून ही तत्वे निराळी नाहीत. श्रीहरीच सर्व तत्वात्मक सृष्टीरूप आहे. जेथे कार्याला उत्पत्तीपूर्वी निमित्त कारण व उपादान कारण असतात, तेथे निमित्त कारण कर्ता होऊन उपादान कारणापासून कार्य निर्माण करीत असतो. म्हणजे उपादान आणि आदान म्हणजे काय? उपादान आणि निमित्त कारण म्हणजे काय? तर उपादान कारण म्हणजे मुख्य आणि निमित्त कारण म्हणजे त्या मुख्यापासून काहीतरी निर्मिती होत असते ते. म्हणजे उदाहरणार्थ जर घट घेतला म्हणजे माठ, तर माती हे काय झालं? त्याचं मुख्य कारण झालं म्हणजे उपादान कारण. आणि मातीपासून घट करणारा तो कुंभार हा घट तयार करतो म्हणून ते निमित्त कारण झालं. मग ईश्वरच जगद्रूप झाला किंवा त्याने स्वतःला जगद्रूप करून घेतले, ही ईश्वराची लीला आहे. तो एक तत्व असतानाच तो बहुरूप होतो. ही कला त्याची तोच जाणे, इतरांना ते शक्य नाही. कितीही संत मंडळी आली तरी सगळीकडेच व्यापून राहतील असं नाही. तर ही ईश्वराची कला आहे आणि ती त्याला साध्य होते. म्हणजे जर असं बघायला गेलं की ईश्वरच, सगळं काही ईश्वरच आहे, सगळीकडे तो व्यापून उरला आहे. मग भागवतामध्ये एक कथा येते की एकदा कृष्ण अवतारामध्ये पुष्कळ आयुष्य झालेलं आहे, द्वारका स्थापन झाली आहे, महाभारताचं युद्ध झालंय, सगळं झालेलं आहे आणि भगवंताला 16,008 राण्या आहेत. मग आता सगळा संसार चालू झालेला आहे शांतपणे. नारद मुनी तपश्चर्येला बसलेत, रामनाम घेतायत, भगवंताचं नाम घेतायत आणि त्यांना बसल्या बसल्या एकदा वाटतं, काय भगवंत प्रपंच कसा करत असतील? 16,000 राण्या आणि पट्टराण्या 8. मग भगवंत सगळ्यांना वेळ देत असतील का? आता हल्ली बघा, हल्लीच्या जगात एकमेकांना वेळ मिळत नाही म्हणून डिवोर्स सुद्धा होतात. आणि ह्या तर राण्या 16,008. मग भगवंत कसा वेळ देत असतील या सगळ्यांना? काहीतरी त्रेधा तिरपीट होत असेल, नाहीतर काहीतरी अर्धवट तरी राहत असेल. आता मला भगवंताला बोलायला वेळ आहे असं म्हणून नारद मुनी या विचाराने लगेच उठले आणि भगवंताच्या नगरीत आलेत, राजवाड्यात आले, क्षणार्धात पोचले आणि रुक्मिणीच्या महालात आलेले आहेत. बघतायत भगवंत दिसतात का? तर भगवंत समोरच हजर होते, मस्त मंचकावरती बसलेले होते. रुक्मिणीशी वार्तालाप आनंदाने चाललेला होता. असं काही त्रासिक वगैरे असं काही नव्हतं. रुक्मिणी सुद्धा आनंदात होती. आणि तेवढ्यात भगवंताची दृष्टी नारद मुनीवर पडली. या मुनीवर म्हटलंय. त्यावर नारद मुनी हसतात, नाही भगवंत, मला आता अजिबात वेळ नाहीये, मी इकडनं चाललो होतो म्हणून सहज डोकावर तू आहेस का हे बघावं असं म्हणून आलंय, मला आता उशीर होतोय म्हणून मी आता निघतो. भगवंत हसतात, ठीक आहे म्हणतात. नारद मुनी तिथून निघाले. ठीक आहे म्हणे, तू इथं आहेस, आता दुसरीकडे असशील का? बघूया की. लगबगीनं अगदी जात आहेत, क्षणार्धात सत्यभामेच्या महालात आले आणि बघतायत दिसतायत का परमेश्वर भगवंत. तर भगवंत तिथं हजर होते आणि सत्यभामेला म्हणत होते, मला राजदरबारात जायला उशीर होतोय, तू मला काहीतरी न्याहारीचं तरी दे, नाही तर दूध तरी दे. त्यावर सत्यभामा हसून हो म्हणते
आणि भगवंताचं लक्ष नारद मुनींच्याकडे गेल्यावर, या या मुनीवर या या या. नाही नाही, मला आता अजिबात वेळ नाहीये, मी आता दुसरीकडे चाललोय, सहज इकडून चाललो होतो म्हणून आलो होतो मी. ठीक आहे भगवंता, चालू दे तुझं, असं म्हणून निघाले. मला म्हणते सत्यभामा आणि रुक्मिणीच्या महालात अंतर कमी आहे, पटकन आले असतील म्हणून दुसरीकडे जात आहेत, जांबवंतीच्या महालात जात आहेत. तिथेही भगवंताला बघतायत. भगवंत आपल्या मुलांना आवरत होते, त्यांना अंगरखा घाल, म्हणजे संसारातली जी कामं आत्ता करतात तीच कामं भगवंत तिथे करत होते. आणि मुनीवर बुचकळ्यात पडले की असं कसं काय, हा महाल तर थोडा लांब आहे. तेवढ्यात भगवंताचं लक्ष गेलं. या या मुनीवर म्हणाले, नाही नाही, मला आता अजिबात वेळ नाहीये, मी आता इतक्या तातडीच्या कामाला चाललोय, पण भगवंत सहज तुझी आठवण आली म्हणून आता आलो म्हणले. ठीक आहे म्हणतात भगवंत. मनात म्हणतात, बच्चू तू किती ठिकाणी हिंड, मी सगळीकडे आहे. आणि नारद मुनी परत निघाले. पट्टराण्यांचे सगळे महाल आठीच्या आठी तपासून झाले आणि तिथे भगवंत आहेतच. कुठे ते मंचकावर पडले, कुठं नाश्ता करतायत, कुठं बाजारात जायची घाई आहे, कुठं मुलांना आवरतायत. प्रपंचातली जी कामं आहेत ती सगळी भगवंत करतात. कुठं देवपूजेला बसलेले आहेत. पण आनंद आहे बरं का, आरडाओरडा नाहीये, मीच करायचं का वगैरे असं काही नाहीये तिथं. दोघेही शांत छान आनंदाने राहतात. आणि नारद मुनी म्हणतात, ठीक आहे, ह्या तुझ्या राण्या आहेत, या पट्टराण्या, बाकीच्या ज्या 16 सहस्त्र नारी आहेत तिथं काय आहे. म्हणून तिथून निघाले, क्षणार्धात पोहोचले तिथं. सगळीकडं बघितलंय, सगळीकडं तो परमेश्वर भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे आणि प्रत्येक राणीशी आपुलकीने प्रेमाने बोलणं आहे. कुठं संसारातली कामं आहेत, एका ठिकाणी तर दळण आणायला सुद्धा गेलेला आहे, म्हणजे असं काही नाही, भाजी आणायला गेलेला आहे. आणि मग मात्र नारद मुनी म्हणतायत की नाही भगवंता, तुझी शक्ती अपार आहे, मी आपली फक्त जस्ट परीक्षा घेतली तुझी, परंतु तू सगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे सांगायचा हेतू काय, तर एक तत्व दावी कळा, सगळीकडं तोच व्यापून उरलेला आहे. मग करता तो आहे असं कसं होईल, मग करताही तोच, धरताही तोच, सगळं तोच आहे. सगळ्या जगताचं कारणच तो आहे. म्हणून माऊली असं म्हणतात, जैसा का सर्वेश्वर पाहिजे तव निर्व्यापार, परी तोची रची विस्तारा त्रिभुवनाचा, आणि करता ऐसा म्हणिजे तरी कवणे कर्मी न निंबे, जे हात पाव न निंबे उदास वृत्तीचा, योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले, जगाच्या जीवी आहे परी कवणाचा काही नाही, जगाची हे होय जाये तो शुद्धीही नेणे, साक्षीही होऊ न ठाके, येरी गोष्टी कायसी, तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पांडुकुमारा. म्हणजे जे काही करतो तो करता परमेश्वर आहे हे सुद्धा त्याला ब्रीद लागू शकत नाही, कारण हा सगळ्या जगाचा पसारा म्हणजेच तो आहे. एक तत्व दावी कळा असं म्हटलेलं आहे. म्हणून ईश्वर जगाचा करता आहे असे म्हणणे हे केवळ अज्ञान दृष्टी आहे. म्हणजे मुळात सच्चिदानंद परमेश्वरापासून जड विनाशी सृष्टी आहे व परमेश्वर तिचा करता आहे अशी भ्रमाने आपण कल्पना करतो. वेदांतात माया जगाचे कारण मानलेली आहे, परंतु माया ही वस्तू नाहीच आहे. म्हणजे तोच एकमेव आहे, तर माया दुसरी अशी वेगळी दाखवताच येत नाही ना, तोच एक सगळीकडे आहे. नामरूपाच्या प्रगट पसाऱ्याला जगत म्हणतात. आणि गंमत अशी आहे की नामरूपाने प्रगट होणे हा त्याचा नित्याचा खेळ आहे. मग ज्यांना वेदांत कळत नाही त्याला नामरूपाचे ठिकाणी भ्रम उत्पन्न होतो व नामरूपाचा आधार परमात्मा आहे हे दिसत नाही, म्हणून
मायेने जग निर्माण झाले असे म्हणतात. मग एक तत्व सांगताना जोपर्यंत नामरूपे निरनिराळी नसून परब्रह्म स्वरूप आहे असा प्रत्यय येत नाही तोपर्यंत परमात्मा अपरोक्ष होत नाही, तो परोक्षच राहतो. ज्ञानादी मार्गात नामरूपाचा भास कायम राहतो. त्यामुळे आच्छादित अधिष्ठान परब्रह्म श्रीहरी अपरोक्ष होत नाही. आता परोक्ष आणि अपरोक्ष याचा अर्थ इथे, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष समोर सिद्ध दिसणे आणि परोक्ष म्हणजे दृष्टीआड असणे. मग या मार्गात श्रीहरीचा अपरोक्ष साक्षात्कार होण्याकरता भगवंताच्या साक्षात्काराला प्रतिबंध करणारी नामरूपे टाकून देऊन परमेश्वराचा साक्षात्कार करून देणारा योग मार्ग हा सांगितलेला आहे. पण त्यातही गंमत अशी आहे की नामस्मरणादी भक्ती वाचून योगाभ्यासही सिद्धीस जात नाही. म्हणजे पतंजली योगसूत्रामध्ये असं आहे की योगाने आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो, दिसतो तो आपल्याला, परंतु तिथे सुद्धा नाम हेच अधिष्ठान असलं तरच शक्य होतं, नाहीतर ती नुसती योगासनच होतात. परमेश्वराचे नामरूप सच्चिदानंद सगुण परमेश्वराचे ठिकाणीच असते व ते नामरूप दूर करून परमात्मा पाहावा लागत नाही. नामाच्या साह्यानेच परमात्म साक्षात्कार होतो. म्हणजे ह्या पुढच्या चरणात आलेलंच आहे की योगी सुद्धा जेव्हा योग करत असतो, म्हणजे मोठे योगी निवृत्तीनाथ वगैरे, नवनाथ म्हणा, त्यांच्यामध्ये नाम कुठलं असतं तर रामकृष्ण हे नाम नसलं तरी ओंकार हे नाम असतंच. पुढच्या चरणात माऊली म्हणतात, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येते काही कष्ट न लागत. आपण वर बघितलं की सर्व शास्त्रात अधिष्ठानाची परोक्षता आहे, पण या चरणात माऊली म्हणतात नामाने अधिष्ठानाची अपरोक्षता आहे. म्हणजे नाम साधनेमध्येच प्रत्यक्ष परमेश्वर आहे. म्हणजे नाम आणि रूप दोन्ही आहे. नाम म्हणलं की त्याचं रूप येतं. श्रीराम म्हणलं की धनुर्धरी राम हा येतोच. हनुमंत म्हणले की गदाधरी हनुमंत हे येतात. म्हणजे नाम आणि रूप हे दोन्ही आहे. तसं इतर मार्गात नाही, तो परोक्ष राहतो भगवंत. कसं तर नामस्मरणाने योगाचे अत्यंत निरुपाधिक अशा सगुण श्रीहरीचे ध्यान घडून तोच मग चराचरात भरलेला अनुभवास येतो. सर्व नामरूपाने श्रीहरीच नटलेला आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. किंवा वस्तू रामकृष्ण रूपाने भासू लागते. हे अनेक ठिकाणी माऊलींनी या हरिपाठात सांगितलेले आहेच आहे. म्हणून हरिनामस्मरण हे भगवत प्राप्तीच्या शास्त्रीय मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे. 6 शास्त्र जी आहेत त्याच्यात सुद्धा आपण दुसऱ्या अभंगाच्या वेळेला ही बघितली होती. त्या 6 शास्त्रात सुद्धा भगवंत हा आहेच आहे. तो एक आणि दुसरा काहीतरी असं धरूनच तो अभ्यास केला गेलेला आहे. मग नामस्मरणादी भक्ती मार्ग हा दुसऱ्या कशाचेही सहाय्य न घेता एकटा स्वतंत्र भगवत प्राप्ती करून देणारा आहे. निस्साधन नामस्मरणानेच पूर्ण सिद्धी होऊ शकते. इतर साधनांचे कष्ट करण्याची आवश्यकता नाही. नामस्मरणा वाचून इतर साधने कर्मरूप किंवा अनुष्ठान रूप आहेत. परमात्मा श्रीहरी नित्य वस्तू आहे. इथं नित्य वस्तू म्हणजे अशी वस्तू एखादी नाही, तो वसणे हा धातू आहे. तो नित्य वसलेला आहे असा अर्थ आहे त्याचा. परमात्मा नित्य सिद्ध वस्तू असल्यामुळे कर्माने त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. ठामपणे सांगतात की तुमचं कर्म कितीही चांगलं असलं तरी सुद्धा परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. मग म्हणूनच त्याच्या प्राप्ती करता भक्ती सांगितलेली आहे. मग भक्ती कशी आहे तर ती प्रेम स्वरूपच आहे. भक्तीचं दुसरं नावच प्रेम आहे. परम प्रेम स्वरूपच आहे आणि भगवान सुद्धा
परमप्रेमरूपच आहेत. म्हणजे भक्तीने भगवत प्राप्ती सहज होते. भक्ती ही परमप्रेमरूप असल्यामुळे साधनाने साध्य होणारी नाही. सर्व साधनांची खटपट म्हणजे सायास आहे, तिचा प्रयास आहे, कष्ट आहे, खटपट आहे, ती सोडून देऊन निस्साधन भगवन नामस्मरण करण्याने भगवत कृपा होऊन परमेश्वर परमप्रेमरूप आत्मा श्रीहरीच भक्तिरूप परमप्रेम वृत्ती रूपाने भक्ताच्या अंतःकरणात तो प्रगट होतो. कुठे प्रगट होतो? तर पहिला अंतःकरणात. कशाने प्रगट होतो? तर भक्तीने. भक्ती म्हणजे काय? तर परमप्रेम हीच भक्तीचं स्वरूप आहे. जसे प्रत्येकाच्या ठिकाणी आत्म्याचे परमप्रेम आहे, तसे ते बाहेरच्या नामरूपाने नटलेल्या श्रीहरीचे ठिकाणी कायमचे परमप्रेम होणे याला भक्ती म्हणतात. हीच शेवटली अखंड राहणारी सहज स्थिती होय. या भक्तीने आत आणि बाहेर एकसारखी प्रेममयच स्थिती होते. सर्व संतांची तशीच आहे. संतांजवळ कोणीही जाओ, म्हणजे आपण कितीतरी कथा आपल्या ह्याच्यातनं सुद्धा बघितलेल्या आहेत. वारांगना असो, कोणी व्यक्ती असो, रोग दुर्धर असो, कोणी असो, कुरूप असो, सुंदर असो, बघ त्यांची दृष्टी कशी आहे? तर परम प्रेममयच आहे. ही स्थिती सर्व कर्म समर्पण व संकीर्तन म्हणजे भगवत गुण वाचनाचे श्रवण आणि कीर्तन याने प्राप्त होते. कशी प्राप्त होते हे पण सांगितलेले आहे. भक्ती परमप्रेमाने, कशाने? तर श्रवण भक्तीने, कीर्तनाने म्हणजे परमेश्वराचेच गुण गायचे आणि परमेश्वराच्या बद्दलचेच गुण ऐकायचे, त्याचं कौतुक ऐकायचे. हीच भक्ती आणि हेच प्रेम. पुढच्या चरणात माऊली म्हणतात, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही नामाचा निर्धार असे. मग अजपा जप म्हणजे काय असा प्रश्न आपल्या मनात येतो. बरोबर आपण म्हणतो सतत चालणारा जप त्याला अजपा जप म्हणतात. परंतु माऊली काय म्हणतात ते आपण बघूया. प्रणव जपापुरता योगियांचा अंगीकार, पूरक प्राणायामाने हृदय कमल ऊर्ध्वमुख करून योगी लोक हंस या अज्ञात जपामध्ये ओम या ज्ञात जपाचा समन्वय करून अजपा जप करतात. म्हणून अजपा जपात ओम या म्हणजे ज्ञात ओम ओम, योगी लोक जर आपण बघितले तर ओमचा जप करत असतात. ते तर अजपा जप करतात, पण तेथे तरी ओंकाराचा जप करावाच लागतो. श्वासामध्ये ओंकाराचा जप करणे यालाच अजपा जप असे म्हटलेले आहे. श्वासामध्ये अजपा जप चालत असतो. सद्गुरू वामनराव पै म्हणतात की अजपा जप जर करायचा असेल म्हणजे निरंतर नाम जर घ्यायचा असेल तर श्वास घेताना आपल्या गुरुने दिलेलं नाम म्हणा किंवा श्रीराम जयराम जय जयराम हे म्हणावं. श्वास सोडतानाही तेच म्हणावं. म्हणजे श्वासावर नाम यायला लागतं. हे सरावाने आपल्याला साध्य होऊ शकतं. सद्गुरू वामनराव पै हे सांगतात. मग अजपा जप म्हणजे काय? गुलाबराव महाराज सांगतात, वाणीने केलेला ज्ञात जप म्हणजे माहिती असलेला जप. आपण आता जपाला बसलोय हे आपल्याला माहिती असतं आणि जप चाललेला आहे. आज 10 माळा झाल्या, 50 माळा झाल्या, 100 माळा, हे आपल्याला माहिती आहे. तसं वाणीने केलेला ज्ञात जप परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करून तो मानस झाला म्हणजे मनामध्ये आला. नाही तर नुसतंच वैखरीने नाम घेतलं जातं की मग ध्यान होते. हे नित्य राहण्याकरता श्वासासह होत असलेला अज्ञात जप भगवंताच्या ठिकाणी समर्पण करावा. याप्रमाणे नित्य होत असलेल्या अज्ञात जपात म्हणजे आता आपल्याला माहित नाही, श्वासावर नाम आलं की तो जप चालू राहतो. आणि मग त्यापैकी पुढे ते काय म्हणतात, त्यातला अज्ञात जपापैकी 21,600 जपापैकी म्हणजे जो जपलेला नाही सतत चालू आहे तो, त्यापैकी वर्गीकरण गुलाबराव महाराजांनी केलेलं आहे की त्यातला 6,000
शिवाला जातो, 6000 श्री विष्णूला जातो, 6000 ब्रह्मदेवाला जातो, 1000 श्री सद्गुरूला जातो, 1000 आत्म्याला जातो, 1000 जीवाला जातो आणि वरचा जो 600 आहे तो श्री गणेशाला जातो. असं याचं वर्गीकरण जपाचं केलेलं आहे. अजपा जपाचं अजपा जप हा अखंड चालू राहतो. त्यातला 21600चा हा त्यांनी दाखला दिलेला आहे गुलाबराव महाराजांनी. वरील सर्व जप समर्पण झाल्यानंतर नादोत्पत्ती होत असते. त्याचे 10 प्रकार आहेत व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या सिद्धी मिळतात साधकाला. त्यापासून त्या सिद्धी स्वीकारायच्या नाहीये तर त्याचा तिरस्कार करायचा म्हणजे दुर्लक्ष करायचं आहे. आणि ह्या सर्वांना म्हणजे जपाला चिदाकाशात मिळवावे असे गुलाबराव महाराजांचे म्हणणे आहे. आणि अजपा जप ते त्यातला एक धोकाही सांगतात की अजपा जप जर कमी झाला तर देवतांचा क्षोभ होतो. म्हणजे ह्याच्या आधी आपण बघितलेले आहे कैसे नी कैसे दैवत या अभंगामध्ये की प्रत्यक्ष श्रीहरी हा एकमेव आहे. ज्या देवता आहेत त्या सुद्धा श्रीहरीच्या परवानगीशिवाय कुणालाही फळ देऊ शकत नाही. म्हणून जर साधक देवतेचा जर जप करत असेल तर त्या देवता तेवढा जप झाला नाही तर रागावतात असं गुलाबराव महाराज आपल्याला सांगतात. आणि प्राणाचा क्षोभ होतो. अजपा जप योगातही हरिनामस्मरणाचा निर्धारच करावा लागतो. आणि तो कमी झाला ना म्हणजे जास्त कमी झाला तर देवतांचा आणि जास्त झाला तर प्राणाचा असा क्षोभ होतो. मग निर्धार म्हणजे काय तर निर्धार म्हणजे अचल असा पक्का निश्चय भगवंताचाच त्या नामस्मरणात असायला पाहिजे. म्हणजे माऊलींनी कुणाचं नाव घ्यावं हे जसं सांगितले त्याच नामाचा निर्धार तिथे आपल्या नामात असायला पाहिजे. मग अजपा जप ही नामस्मरणा वाचून किंवा नामाची कल्पना केल्या वाचून साधणे शक्य नाही. ओम हे तस्य वाचकः प्रणवः हे सूत्र आहे. या सूत्राप्रमाणे निर्गुण परमात्म्याचे नावच आहे. ओंकाराचा जप करणे म्हणजेच नामस्मरण करणे होय. किंवा श्वासोश्वास चालताना जो नाद होतो त्या नादाचे ठिकाणी सोहम हंसहा अशी अक्षरे निघतात. असे अनुसंधान केले तरी ते नामस्मरणच होते. म्हणजे वेगळं करावं लागत नाही. ते करत गेलं की ते नामस्मरण अजपा जपामध्ये परावर्तितच होतं. नामदेव महाराज तर आपला अनुभव सांगताना म्हणतात, नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ, ब्रह्म ते केवळ विटेवरी. हरिनाम हे ओंकाराचे मूळ आहे. म्हणजे ज्या वेळेला चराचर सृष्टीची स्थापना झाली भगवंताला वाटलं की आता कंटाळा आलेला आहे आपल्याला राहून, म्हणून भागवतांनी हे सांगितलेलं आहे की निर्माण केलं त्यांनी जगत. मग त्यावेळेला त्याचा जो पहिला ओंकार आला तो ओंकार आहे आणि त्यांनी जी हालचाल केली ते कर्म आहे. मग म्हणून हरिनाम हे ओंकाराचे मूळ असून म्हणजे आधी हरी आहे आणि मग त्याच्या तोंडातनं ओंकार निघालेला आहे म्हणून आधी हरीच आहे. हरिनाम हे ओंकाराचे मूळ असून पूर्ण ब्रह्म आहे आणि हरिनामाच्या ठिकाणी ब्रह्म भावना करायची आवश्यकता नाही. पुढच्या चरणात माऊली असं म्हणतात, त्याच्या आधी अजपा जपाचा एक अर्थ बाबांनी सांगितलेला आहे की अजपा जपाचा अर्थ पुनरावृत्ती म्हणून असा सांगितलेला आहे. तीच गोष्ट सतत घडणे याला पुनरावृत्ती म्हटलेलं आहे. मग ते कसं आहे बाबा कसं सांगतात तर नामजप म्हणजे पुनरावृत्ती आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये नामाला फार महत्व आहे. हे असं कोण म्हणते तर एक फ्रेंच अधिकारी म्हणतोय की भारतीय तत्वज्ञानामध्ये नाम हे महत्वाचं आहे. आणि तो पुढे काय म्हणतो की योगामध्ये सुद्धा नामाचाच आविर्भाव किंवा नामच हे
गृहीत धरलं जातं किंवा कल्पना केली जाते, हा एक आश्चर्यकारक प्रयोग आहे. जगप्रसिद्ध विद्वान असे भगवंताचे भक्त गुरुदेव रानडे ते काय म्हणतात बघूया. त्यांचा पतंजलीचा खूप अभ्यास होता आणि भारतीय तत्वज्ञानाचा सुद्धा त्यांचा अभ्यास होता. पतंजली काय म्हणतात? योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे वृत्तीला आवरा म्हणजे योग साधे, असं त्यांचं सूत्र आहे. मग योग साधन कशासाठी करायचं? तर ईश्वर प्राप्तीसाठी निश्चितच करायचं आहे. त्याच्यासाठी ते काय म्हणतात? ईश्वर प्रणिधानादात्वा, म्हणजे ईश्वराच्या साठीच हे करायचं आहे. मग ईश्वराला शरण गेल्यावर सुद्धा ते साधलं जातं. त्याच्यात योगच करायला पाहिजे असं काही सांगितलेलं नाही. नामस्मरण करून त्याच्यापाशी समर्पण जर केलं तर ते साधलं जातं. वृत्ती आवरून योग साधतो आणि ईश्वराला शरण गेल्याने सुद्धा योगही साधतो आणि ईश्वरही आपल्याला साधतो. गुरुदेव रानडे म्हणतात, आता हे जे सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वर प्रणिधानात्वाद, तर इथं ते काय म्हणतात? त्याच्यापेक्षा ईश्वर प्रणिधाना देव असं म्हणायला पाहिजे. त्वादच्या ऐवजी देव म्हणायला पाहिजे. म्हणजे ईश्वराला शरण जाण्यानेच योग साधतो. योग नुसता योग करून साधत नाही, चित्तवृत्ती आवरून साधत नाही, तर तो भगवंताला शरण गेल्यानंतर आणि शरण जाण्याकरता नामस्मरणा इतकं सोपं साधन माऊली सांगतात, इतकं सोपं साधन दुसरं कुठलंच नाहीये. ईश्वराला शरण जाणे म्हणजे काय? तर त्याच्यासाठी काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. तस्य वाचकः प्रणवाहा, जी ईश्वराची गुण ओंकार आहे त्याचा जप करावा व ते सत्य आहे अशी भावना करावी. पतंजलींचं म्हणणं असंच आहे की भावना, भाव देऊन जर योग केला म्हणजे ईश्वरच आहे, तोच एकमेव आहे आणि त्याला शरण जाऊन जर योग केला तर तो साधला जातो. मग सामान्य माणसाने हे कसं करायचं? तर सामान्य माणसाला हे चमत्कार वाटतात, म्हणून बाबा म्हणतात की हा चमत्कार नाही, हे एक सायन्स आहे म्हणतात. कसं? आपलं शरीर आणि मन यामध्ये सर्व पुनरावृत्ती होत असते. आपण एवढं कुठं आपल्या मनाकडे लक्ष देतो ना. आपल्या मनासारखं काही झालं नाही की मात्र आपल्याला राग येतो, कधी दुःख वाटतं आणि मनासारखं झालं की आनंद होतो. एवढंच आपण मनाकडे बघत असतो. जास्त काही मनावर आपण सामान्य लोक विचार करत नाही. म्हणून बाबा म्हणतात की आपलं शरीर आणि मन यामध्ये सर्व पुनरावृत्ती आहे. कशी? तर आपलं रक्त सारखं पुन्हा पुन्हा फिरत असतं आपल्या शरीरामध्ये आणि हृदय सुद्धा सारखं काम करत असतं. मरेपर्यंत हे सारखं चालू असतं. मग ह्यामध्ये काय होतं? आपल्या स्मृती म्हणजे आठवणी त्याच असतात. बघा, आपण जर नीट बघितलं तर उजाडल्यापासनं आठवणीही त्याच असतात. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं गेलं तर उठल्या उठल्या गृहिणीला प्रपंचाचे वेध लागलेले असतात, पुरुषांना नोकरीचे लागलेले असतात. त्या विचारात तेच रोज तेच घडत असतं. आज काय स्वयंपाक करायचा आहे, उद्या काय स्वयंपाक करायचा आहे, आणि पुरुष काय म्हणतात आज ऑफिसला जायचंय, आज काय करायचं, ह्या विचारात मनुष्य सतत असतो. मग काय होतं? सगळं जीवन हे पुनरावृत्तीच आहे. म्हातारपणी मनुष्य त्याच गोष्टी सांगत असतो. बघा, तेच मी लहानपणी असं करत होतो, मी मोठेपणी असं झालो, असे झाले. हे तेच जी पुनरावृत्ती आहे तीच आहे. ती खाण्यापिण्यात सुद्धा पुनरावृत्ती असते, पाहण्यात सुद्धा तेच असते, ऐकण्यात सुद्धा तेच असते. आणि एकदा इतकं म्हणजे आपल्याला तेच करायची सवय लागलेली आहे ना. आता मी हे सांगताना सुद्धा किती तेच हा शब्द वापरते की नाही, तेच अशी आपल्याला सवय असते. एकदा काय झालं, एका माणसाकडे त्याचा मित्र आला. हा माणूस सकाळच्या वेळेला गडबडीत होता. मित्र आला, या वगैरे म्हणाला, बसा.
चहा घेता का गोडवर? चहा करतो. आपल्याकडची पद्धत आहे यात्रा तिथे करण्याची. चहा मनुष्य म्हणाला नको नको, काय झालंय सकाळपासून दोनदा चारदा चहा झालेला आहे, आता अगदी नको वाटतोय. पण तुम्ही म्हणताय ना, तर ठीक आहे, बरं अर्धा कप करा. तेच तेच 3-4दा चहा पिऊन झाला तरी अर्धा कप करा. ही जी चहाची प्रवृत्ती आहे, म्हणजे ही चहाचीच नाही, ही घेण्याची प्रवृत्ती, देण्याची प्रवृत्ती तीच तीच आहे. मग सगळं जीवन पुनरावृत्तीत बांधलेलं आहे. आपलं मन सुद्धा पुनरावृत्ती करत असतं. जर मनाची पुनरावृत्ती थांबली तर काय होईल? मन एकाग्र होईल. त्याचा परिणाम मन एकाग्र होईल. आणि पुढे आहे की नामानं मग काय होतं? मन एकाग्र झालं, नाम एकाग्रतेने यायला लागलं. मग नामाने काय होतं? यायला लागलं हे तर खरंच आहे. आपण सारखं नाम घेऊ लागलो म्हणजे ती पुनरावृत्ती करतो. पहिल्यांदा काय होतं? तर देह ज्या शक्तीनं चालतो, आपण प्राण या शक्तीनं आपला देह चालत असतो, म्हणजे आपण जिवंत राहतो तो प्राण. ही प्राणशक्ती, म्हणजे एखादा मनुष्य गेला तर त्यांचा प्राण गेला असं आपण म्हणतो, म्हणजे ती शक्ती गेली, चेतना गेली. मग प्राणाला पुनरावृत्तीची सवय लागते. श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, ही पुनरावृत्ती आहे. हा प्राणच आहे. श्वास आत घेणं म्हणजे हा प्राणच आहे. मग प्राणाला पुनरावृत्तीची सवय लागते. प्राणाची शक्ती हृदय चालवेल. प्राणशक्ती काय काय चालवेल? हृदय चालवेल, मेंदू चालवेल, पोटातील क्रिया चालवेल. आणि असं करता करता जेव्हा नाम प्राणावर येतं तेव्हा या सगळ्याला नामाची सवय लागते. आणि श्वासावर नाम आपोआप यायला लागतं. नाम पुष्कळ घेतलं की हे आपोआप श्वासावर येतं. हा प्रत्येकाने अनुभव घेण्यासारखा आहे. त्याच्यासाठी बाबा म्हणतात की जर रोज 1 तास जप केला तर काही वेळ तो जप 1 तासानंतर आपण जरी उठलो तिथून तरी तो चालत राहतो. हे मी करून बघितले बरं का, आणि हे खरंच अनुभवाला येतं की हा जप नंतर थोडा वेळ चालत राहतो. पण आपण किती वेळ केलेला आहे? 1 तासच केलेला आहे. त्या हिशोबात तो थोडा वेळ पुढं चालत राहतो. नंतर काही वेळ जप चालत राहतो व्यवहारात गेल्यावर सुद्धा, आणि आसन सोडल्यावर सुद्धा तो चालत राहतो. आणि ह्यालाच अरविंद जे आहेत, योगी अरविंद, ते म्हणतात की सहज प्राणायाम. याला त्यांनी हे नाव दिलेलं आहे, सहज प्राणायाम. मग अरविंदांचे सुद्धा पुष्कळ शिष्य होते आणि सहज प्राणायाम हा तर घडलेलाच होता त्यांना. त्यांचे एक शिष्य मद्रासी होते आणि त्या अरविंदांनी नाम दिलेलं होतं त्यांना, ते नाम लिहित होते. काही वेळाने, काही दिवसांनी त्यांनी अरविंदांना प्रश्न विचारला की काय होतंय म्हणे, जप करताना काही वेळानंतर श्वासोश्वासावर जप चालू होतो. या साधकाचा जप श्वासोश्वासावर चालू होतो. माळेची आवश्यकता नाही, कशाचीच नाही. जर जप सुरू केला की नंतर तो श्वासोश्वासावर येतो, त्याला एक लय प्राप्त होते. आणि तर हे बरोबर आहे का असं त्यांनी विचारलं. त्यावर अरविंद म्हणाले की हो बरोबरच आहे, त्याला सहज प्राणायाम असे म्हणतात. आणि हा जर साधला, पुढे जाऊन ते काय म्हणतात, हा सहज प्राणायाम साधला तर 1 पाऊल लवकर पुढं पडेल. 1 पाऊल म्हणजे सहज प्राणायाम साधल्यानंतर सुद्धा भगवंत प्राप्ती लगेच होईल असं नाही, तर 1 पाऊल आपल्याला पुढे जाता येईल. आपण सारखं जप करायला लागलो की प्राण, जप आणि आपलं नाम यांच्यात संवाद सुरू होतो आणि नंतर ते मन सुद्धा त्याच्यात संवाद करायला लागतं. मग प्राणावर जप आला की प्राण जप हा शरीर चालवतो, म्हणजे त्या व्यक्तीचं आपल्या देहाकडे लक्ष नसतं, तो जप चालू राहतो. त्याच्यामध्ये सुसंवादिता यायला लागते, म्हणजे रक्त वाहणे, शरीरातल्या क्रिया चालणे, हे सर्व प्राणांवर अवलंबून आहे.
त्यामुळे माणसाची प्रकृती सुधारते. प्रकृती सुधारते म्हणजे धष्टपुष्ट होत नाही, तर जी काही त्याची बाहेर जाण्याची वृत्ती आहे ती सगळी आत यायला लागते आणि तो मनरहित मनाने नामस्मरण करू लागतो. ही त्याच्या प्रवृत्ती चांगल्या व्हायला लागतात. मग स्वरूपानंदांचे एक शिष्य होते आणि त्या शिष्याला खूप पोटदुखीचा त्रास होत होता. इतका त्रास व्हायचा की असह्य व्हायचं त्या माणसाला. आणि हे सारखं चालायचं नाही त्याची पोटदुखी. तो एक ठराविक दिवसानंतर अटॅक आल्यासारखं त्याला व्हायचं आणि अत्यंत पोटशूळ उठायचा की गडबडा लोळायचा. सगळे उपाय केले, सगळे. श्रीमंत होता, कोण जे सांगेल ते उपाय केले. अमेरिकेला सुद्धा जाऊन आला, पण काहीही फरक पडला नाही. आपल्या इथं अमेरिकेचे उपाय केले म्हणजे सर्व लोकांच्या केल्यासारखी भावना प्रत्येकाच्या मनात असते की एवढं अमेरिकेला महत्व आहे की तिथं गेलं म्हणजे बरं होणारच, अशी भावना आहे. पण तिथं जाऊन सुद्धा ह्या माणसाला काही फरक पडला नाही. शेवटी कंटाळून तो आपल्या सद्गुरूंच्याकडे आला, स्वरूपानंदांच्याकडे सांगितलं सगळं की असं असं मला होतंय. आणि एकदा पोटदुखी सुरू झाली की 15 दिवस ती थांबत नाही, असह्य वेदना होतात. त्यावर स्वरूपानंद म्हणाले, ठीक आहे, मी तुला एक जप देतो. सोहमचा जप त्यांनी दिला आणि 2.5 कोटी हा जप कर असं सांगितलं. काही जप हे संख्येने केल्यानंतर सुद्धा आपल्या जिभेला मनाला वळण लागतं. पण सद्गुरूंनी हा जप दिलेला आहे आणि हा 2.5 कोटी करायला सांगितलेला आहे. तू कर, याने तुला फरक पडेल. त्यावर याची श्रद्धा होती सद्गुरूंवर आणि सद्गुरूंनी नाम दिलेलं आहे, तर त्यांनी तो चालू केला. चालू केल्यानंतर साधारण 2.25 कोटी त्याचा जप झाला असेल, तर जे 15 दिवस दुखणं चालायचं ते आता 2 दिवसावर आलं. आणि पण 2 दिवस सुद्धा त्याचा असह्य वेदना व्हायच्या. पुढे ते 15 मिनिटावर आलं. तो परत सद्गुरूंच्याकडे गेला, स्वरूपानंदांच्याकडे, आणि म्हणाला की अजूनही असं असं होत आहे, आता आलं आटक की 15 मिनिटं अगदी माझा जीव जातोय की काय, असंच होतं. त्यावेळेला स्वरूपानंद म्हणतात, अजून थोडं कर, थोडं राहिलेलं आहे तुझं, ते तू कर, तुझं पूर्ण बरं होईल. त्यावर त्या शिष्याने तसं केलं आणि त्याची ती पोटदुखी कायमची निघून गेली. म्हणून स्वामी म्हणाले की हा चमत्कार नाहीये. जप करणं किंवा जप जी व्यक्ती करते त्याला काही काही गोष्टी अशा साध्य होतात, सिद्धी प्राप्त होतात, तर हा चमत्कार नाहीये असं स्वरूपानंद सांगतात. मग काय आहे ह्याच्या मागे? तर स्वामी म्हणाले हा चमत्कार नाही. जो प्राण तुझ्या नामात गुंतलेला आहे तो प्राणच, म्हणजे हे नाम चालवतो ना, तो त्याच्यावर ताबा घेतो. म्हणजे जे नाम दिलेलं आहे ते प्राणावर आलं की ते नाम प्राणाचा ताबा घेतं. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं नाम हे ताबा घेतं आणि नामाने मन प्रकृती सुधारेल व देह प्रकृती सुद्धा सुधारेल. म्हणून नाम हे घेतलंच पाहिजे, हा आग्रह आहे. मग आपलं व्यवहार ज्ञान काय आहे? स्मृती, आपल्या आठवणी, कल्पना, विचार, भावना, या सगळ्यांवर आपलं मन अवलंबून असतं. आज काय मोडच नाही, का तर विचार आपले वेगवेगळेच असतात. आज काय खूप आनंदी आहे, मग त्याचे विचार असतात, ते मनाचा ताबा घेतात. मग म्हणजे कसं विचारांचं सांगताना कसं सांगितलेलं आहे की विचार काय करतात, तर विचारांवर लक्ष ठेवायला पाहिजे. आपले विचार काय होतात ते, त्याच्यामुळे काय होतं, त्या विचारांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवले पाहिजे. का तर ते शब्द कृतीत उतरतात.
कृतींवर लक्ष ठेवले पाहिजे का तर त्या सवयी बनतात आणि सवयींवर लक्ष ठेवले पाहिजे त्यातून चारित्र्य घडते आणि चारित्र्यावर लक्ष ठेवलं तर भविष्य घडते अशी ही मनाच्या विचारांची गती सांगितलेली आहे। मग नामाच्या विचारात राहिल्यावर 100% चांगलंच होणार ना। भगवंताच्या नामावरती विचार केंद्रित केले तर सगळंच चांगलं होईल। म्हणून आपला व्यवहार ज्ञान कसं आहे, स्मृती आपल्या आठवणी, कल्पना, विचार, भावना यावर अवलंबून आहे। आपल्या कल्पना त्याच त्यात चालतात, त्याला मानसशास्त्रात रोटेशन म्हणतात। म्हणजे उदाहरणार्थ गायक त्याच स्वर सातच आहेत, किती तासभर गायला तरी ते स्वर येणार आहेत ना, तानात त्याच येणार आहेत, हे उदाहरण दिलेलं आहे। शिक्षण क्षेत्रातही तेच आहे, तेच व्याख्यान, तेच विषय, म्हणजे पुनरावृत्ती कुठं नाहीये तर सगळीकडे आहे। मन हा विषय आपण घेतला तर मनाची स्थिती अशी आहे, स्मृती त्याच, कल्पना त्याच, विचार तेच, सारखी पुनरावृत्ती हे मनाचं स्वरूप आहे। मग मनाचं स्वरूप पुनरावृत्ती आहे तर त्या पुनरावृत्तीला नाम का द्यायचं नाही असं बाबा बेचरेचा प्रश्न आहे की ही पुनरावृत्ती होते हे एकदा आपल्याला कळलं, मग तिथं नामच घ्यायचं, नामच द्यायचं त्या विचारांना। मग विचार मग मनाचं स्वरूप पुनरावृत्ती आहे तर त्या स्मृतीला, त्या कल्पनेला, त्या विचारांना नाम द्या, म्हणजे आपल्याला पाहिजे ती पुनरावृत्ती करता आली पाहिजे, ते म्हणजे नाम आहे। आपण जर सारखं नाम घेतलं तर विचार नामाने भरून जातील, कल्पना सुद्धा नामच असेल, स्मृती सुद्धा तीच नाम असेल। सतत नामाची पुनरावृत्ती केल्याने आपले विचार, कल्पना, स्मृती नामाने भरून जाईल। मंत्र नामाशिवाय त्याच्या अंतरी काहीच राहणार नाही। हे झाल्यावर जो प्राण शरीराला चालवतो तो प्राण रक्तात मिसळला जातो आणि आधी आपण बघितलं तसं रक्त शरीरभर फिरत असतं, म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी जे नाम आहे ते शरीराच्या आतमध्ये टच करत राहील, स्पर्श करत राहील। मग त्याचं उदाहरण देताना असं सांगितलेलं आहे की एक रामबाई म्हणून होत्या आणि त्या रामबाई अचानक पती त्यांचे वारले, शिक्षण नव्हतं, लेखन वाचन काही करता येत नव्हतं, 2 मुलं होती पदरात, काय करणार। अचानकच संसाराच्या मध्यावरती पतीचं गमन झाल्यानंतर दुःख झालं बाईला, आता काय करायचं असं विचार आला मनामध्ये आणि शेवटी गोंदवलेकर महाराजांच्याकडे त्या आल्या। सद्गुरूच हे दाखवत असतो, बाकी मित्र मैत्रिणी क्षणापुरतेच असतात, परमेश्वर एक आणि त्याचं दुसरं स्वरूप सद्गुरू। गोंदवलेकर महाराजांच्याकडे आल्यानंतर महाराजांनी सगळं ऐकून घेतलं आणि नाम दिलं त्या बाईला। बाई श्रद्धावान होती, श्रद्धेने नाम घेत होती, इंदूरला परत गेली नाम घेऊन, मन स्थिर झालं, नाम घेत राहिल्या, प्रपंच चालत राहिला, बाधा आली नाही, अडचणी आल्या नाहीत असं नाही, पण थांबला नाही। आणि त्यांचं एक रामाचं मंदिर होतं, त्या मंदिराला मनी ऑर्डर द्यायच्या कामासाठी, जीर्णोद्धार करा म्हणा, कसं अन्नदान करा म्हणायचं, मनी ऑर्डर द्यायच्या। ती बाई अनपढ होती, लिहिता वाचता येत नव्हतं, मग नामजप तर एवढा झाला होता, मन शांत झालं होतं, स्थिर झालं होतं आणि मनी ऑर्डर द्यायला पोस्टमन द्यायला आल्यानंतर सही पाहिजे, सही तर करता येत नाही, अंगठा त्या मनी ऑर्डरच्या ह्याच्यावरती टेकवल्यावर तिथं श्रीराम हे नाव घ्यायचं, लेखी ही आत्ताची घटना आहे गोंदवलेकर महाराजांच्या काळची। ते नाम तिथं दिसायचं श्रीराम, म्हणजे काय झालं, महाराजांनी दिलेलं नाम, सद्गुरूंनी दिलेल्या नामामध्ये त्याची शक्ती ही असतेच असते। ती शक्ती ह्या बाईंनी श्रद्धेने नाम घेतलं आणि सांगितल्याप्रमाणे नियमाप्रमाणे रक्तात गेलं, प्राणापासून रक्तात गेलं, म्हणजे प्राण म्हणजे श्वासोच्छ्वास, आणि सबंध शरीरभर ते फिरत राहिलं
सगळीकडे त्या नामाचा स्पर्श झाला, भरून गेलं सगळं मन, हृदय, शरीर त्या नामाने. आणि कुठं पाझरलं? त्या सहीमध्ये. ती सही करायची नाही तर ते श्रीराम हे तिथं नाव घ्यायचं. लोकांनी हे पाहिलेलं आहे. मग आपल्या मनात असा विचार येतो ना की कसं सुरुवात करावी. आता आपण तर एवढ्या ह्याच्यावर आलो, खूप जण नाम घेत सुद्धा असतील बरं का, त्याबद्दल नाही म्हणायचं. परंतु माझ्या मनात असा प्रश्न येतो, एवढं वय झालं, प्रपंचच करत राहिलो, कशी सुरुवात करावी बरं ह्या नामाला. तर अरविंदांच्या ज्या मदर होत्या त्यांनी सांगितलं की त्या काय करायच्या, काम करताना त्या सतत नाम घेत. आणि त्या नाम घेताना इतकं नाम त्यांनी घेतलं, इतकं घेतलं की त्यांच्या पेशी, शरीरातल्या पेशी सुद्धा त्या नामस्मरण करू लागल्या. हे सिद्ध होऊ शकतं. म्हणजे जसं यांनी सांगितलं की वनस्पतीला भावना असतात, हे सिद्ध केलं. तसं माणसाच्या पेशींना सुद्धा भावना ह्या असतातच. म्हणजे फक्त मनालाच आहेत असं नाही, तर पेशींना सुद्धा असतात. त्यांच्या पेशी या रामाचं नाव घेत होत्या. मग हे कसं करायचं, तर गोंदवलेकर महाराज सांगतात की कार्य करताना भगवंताचं नाम घ्यायचं आणि कार्य संपल्यानंतर पण भगवंताचं नाम घ्यायचं. मग आपण म्हणतो हे दोनदाच घ्यायचं, काम सुरू करताना घ्यायचं, नंतर मध्ये जो काही काळ आहे ते नाम आपोआप चालत राहतं, आपणच आपलं चालत राहतं. मग अन्नमय ह्याच्यात आपल्या ह्याच्या शरीरात कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश. नाम एकदा श्वासावर घेतलं की ते हे सगळे कोश पूर्ण करून नाभीपर्यंत जातो. आपण आधी पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की नाम वैखरीने, मध्यमेने, परा, पश्चंती इथपर्यंत गेल्यानंतर त्याचा प्रवास शरीराबाहेर चालू होतो. इतकं नाम घेतलं गेलं तर. म्हणून शरीरात नाम जर भिनलं तर ती व्यक्ती ज्या व्यक्तीला स्पर्श करेल, म्हणजे इतकं नाम झालं तर, म्हणजे रामबाईसारखं की सहीमध्ये सुद्धा श्रीराम, तेवढं नाम झालं तर त्या बाईने समजा स्पर्श केला दुसऱ्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला सुद्धा ते नाम यायला लागतं. इतकं नामाचं महत्व आहे. आणि गुरुकडून नाम घेण्याने हे होईल, पण गुरु तसा असायला पाहिजे. आजकाल गुरुचं काय म्हणतात, थोडीशी सिद्धी जरी झाली तरी लगे आश्रम थाटणं, शिष्यवर्ग भरपूर गोळा करणं, चमत्कार करणं, ते चमत्काराची ताकद गेली की पुन्हा जमिनीवर येतात. असा गुरु नाही. माऊली सांगतात की गुरु चांगला असायला पाहिजे, तेवढ्या तयारीचा पाहिजे. मग आपण समजा नाम सुरू केलं आणि आपला प्रवास कुठपर्यंत झाला आहे असं जर पडताळायचं म्हटलं तर पहिलं काय होतं, तर जागेपणी अनुभव यायला लागतो. मनाच्या 3 स्थिती सांगितलेल्या आहेत की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. मग पहिला जागेपणी अनुभव येतो, म्हणजे काय, सगळीकडं भगवंतच दिसायला लागतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्या माणसाच्या सर्व कामामध्ये नाम चालू राहतं. रोज जर 2-3 तास नाम घेतलं तर पुढे आपोआप ते चालू राहतं. इतकी सवय लागते आपल्या जिव्हेला. आणि हे घडण्यासाठी रोजच्या कार्याला सुरुवात करताना नाम घ्यावं व संपल्यावर पण नाम घ्यावं, ही अशी सुरुवात करावी. गोंदवलेकर महाराज म्हणतात, कर्माच्या आरंभी व अंती नाम घ्यायचं साधलं तर मध्ये ते आपोआपच राहील. एखादं कार्य केल्यानंतर, सुरुवात केल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की लीन असते व्यक्ती, परंतु काम झालं, कार्य मोठं मी केलं, तिथं भगवंताची आठवण येत नाही. म्हणून काम संपल्यावर पण जर झाली, हे दोन्ही साधलं तर मध्ये नाम आपोआप चालू राहील. म्हणून आपल्याकडे सुद्धा बघा, एखादं कार्य करताना देवाला आवाहन करतो नाम घेऊन आणि कार्य संपल्यानंतर सुद्धा त्याला शरण जातो. नाम कधी चालेल तर आपले ध्येय तेच पाहिजे, म्हणजे नाम हेच ध्येय पाहिजे, इतर काही नको.
म्हणून हे काय सांगतात की बेलसरे बाबा की काही पथ्य आहेत नाम घेताना. नाम घेणाऱ्या व्यक्तीने काय करायला पाहिजे किंवा का तर ते सारखं खर्च होत असतं. नाम घेतलेलं काही लगेच डिपॉझिट होत नाही. एकदा बँकेत पैसा ठेवला तो काढल्याशिवाय निघत नाही. तसं हे नाहीये. आपल्या लक्ष नसताना सुद्धा नामाची गळती लागत असते. त्यामुळे नाम हे सततच घ्यायला पाहिजे, ते सांभाळायला पाहिजे. पुढं काय म्हणतात की एकदा तुकाराम महाराज तक्रार करतात भगवंताजवळ की जागृतीचा अनुभव नाही माझ्या स्वप्नी. तुकाराम महाराज काय सांगतात, जागृतीचा अनुभव नाही माझ्या स्वप्नी. वरवर अभ्यास करणारे आपण काय म्हणू, तुकाराम महाराज एवढे श्रेष्ठ आहेत आणि काय म्हणतात, जागृतीत सुद्धा नाही स्वप्नात सुद्धा नाही, मग नाम घ्या कसं काय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल कसं काय म्हणतात. तर गोंदवलेकर महाराजांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे की तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जागृतीपर्यंत नाम आहे, मला जिथं तिथं तो दिसतो, पण अजून माझ्या स्वप्नात येत नाही. त्याचं वाईट वाटतं, तक्रार करतात भगवंताजवळ की तुझं नाम माझ्या स्वप्नात येत नाही. मग वरवर नाम घेऊन हे होणार नाही. भाव पाहिजे, नाम सतत घेतलं पाहिजे. हे टिळकांचे एक छत्रे म्हणून गुरुजी होते गणिताचं त्यांचा असं सतत बोलणं चालणं असायचं. आणि छत्र्याचंच त्याला काही देवावर अजिबात विश्वास नव्हता. तर एकदा टिळक भेटायला गेले त्यांना रात्रीच्या वेळेला. ते हे छत्रे जेवण झाल्यानंतर शतपावली घालत होते आपल्या अंगात आणि मोठ्या मोठ्यांनी नाव घेत होते, नाम घेत होते. त्या टिळक म्हणाले, हे कसं काय शक्य आहे, तुमचा तर देवावर विश्वास नाही, तुम्ही काय म्हणताय हे. मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय म्हणाले. मग देवावर विश्वास नाही हे कसं काय म्हणताय. त्यावर छत्रे काय म्हणाले की जर तुमचा देव असेलच तर तो भेटल्यावर मी सांगेन मी तुझं नाव घेतलं होतं, आणि तो जर नसेलच तर नाही गेलं. असं नाम घेऊन चालणार नाही. तिथं श्रद्धा पाहिजे, चिकाटी पाहिजे. मग गोंदवलेकर महाराज म्हणतात की 6 तास जी व्यक्ती नाम घेईल ती व्यक्ती फर्स्ट क्लास श्रेणीची आहे, आणि 3 तास घेणारी सेकंड क्लास, त्याच्याही खाली घेणारे काय 5 क्लास. 5 क्लासला काही अर्थच नाहीये ना, काहीच साध्य होत नाही. आता आपण त्याच्यात कुठं बसतो हे मात्र आपणच आपलं पाहायचं आहे. गुरुदेव रानडेंना विचारल्यानंतर अखंड त्यांना प्रकृतीचा त्रास होत होता, तरी ते नाम घेत होते. त्यांनी पहिल्यांदा त्यांना विचारल्यावर सांगितलं मी 5 मिनिटं नाम घेतो, त्याच्यानंतर मी रोज घड्याळ लावून 1 मिनिट वाढवतो. असं करता करता माझी महिन्याभरात अर्धा तास वाढली. असं करता करता ते 5 तास एका जागी बसून नाम घ्यायला लागले. आणि आज निंबाळला तर त्यांचा कितीतरी शिष्यवर्ग आहे की ते तिथं जाऊन नाम घेतात आणि त्या नामाची साधना करतात. मग असं नाम 5 तास झाल्यानंतर परत बसून घेण्याची गरजच नाही ना, ते प्राणावर येतं आणि अजपाजप चालूच होतो त्या व्यक्तीचा. गुरुदेवांनी तसंच सांगितलेलं आहे. आणि त्यांना एकदा मामा दांडेकरांनी विचारलं काय सध्या प्रकृती काय आहे आणि नामाचं काय चाललेलं आहे. त्यावर रानडे म्हणतात की न कळे दिवस राती अखंड लागलीसे ज्योती. 5 तास बसायची गरजच नाही घड्याळ लावून, सतत चालू झालेला आहे. आणि त्यांना भेटायला खूप जण येत असत. मग हे नाम कसं काय चालत असेल असा प्रश्न येतो ना आपल्या मनात. त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की गुरुने असं नाम रेटून घेतलं आहे की सगळं करताना, सगळं व्यवहारातलं करताना नाम आतमध्ये चालूच राहतं. का तर सद्गुरूला श्रेय दिलेलं आहे की असं रेटून घेत. गोंदवलेकर महाराजच त्यांचे गुरु होते. आणि पुढे उतार वयात ते जमत नाही तेवढं बसून हे करायला, शरीर साथ देत नाही. जे क्षेत्र म्हणलेलं आहे ते साथ देत नाही. 3, 5, 7चा जो काही हे आहे
साथ देत नाही म्हणजे ते म्हणले मी रात्री शवासनामध्ये झोपताना शवासनात झोपतो आणि अखंड नाम चालू राहतं रात्रभर आणि अंग दुखायला लागल्यावर मग मी लोळतो. अंग दुखायला लागल्यावर मग लोळतो, तेव्हा जवळजवळ पहाटच झालेली असते. आणि असा नामाचा अभ्यास हा चिकाटीने आणि भाव ठेवून करायला पाहिजे. एकदा एका महाराजांचे भक्त होते लखुंडी हनुमान म्हणून. ते पण असंच नाम घेत असत. नाम घेताना त्यांना लोकांनी विचारलं की तुम्ही नाम घेता का? हो मी नाम घेतो, रात्री पण घेतो, दिवसाही घेतो. मग आम्हाला बघायचंय म्हणे. बघायचंय म्हणल्यानंतर एक कासेगावकर म्हणून होते, ते म्हणाले तुम्ही जे नाम घेता ना, इतका वेळ बसता, इतका वेळ घेता, कसं शक्य आहे? मला हे बघायचं आहे. या म्हणलं रात्री तुम्ही. हे सगळे त्यांच्या बरोबर आणि दोघं तिघ जण गेले. लखुंडी हनुमान हे छान आंघोळ वगैरे करून मच्छरदाणीत बसलेले होते आणि मोठ्याने श्रीरामाचा जप चाललेला होता. थोडा वेळ हे सगळे बसले, पण त्यांच्या साधनेमध्ये व्यत्यय आला नाही. शेवटी हे लोक कंटाळून निघून गेले, पण त्यांचं नाम साधना ही पहाटे 4 पर्यंत चाललेली होती, म्हणजे अखंड रात्र. मग आपलं कसं आहे? आपण आपली जर हे करायची, एवढं सगळं सांगितलंय, आपण कुठे बसतोय ह्याच्यामध्ये? तर आपली नामसाधना काही फार होत नाही. एक पानसे नावाचे गृहस्थ होते आणि ते एकदा बाबांना म्हणाले बेलसरेंना, काय करावं? नाम काही होत नाही. नाम घ्यायचं म्हणतो पण माझ्याच्याने काही होत नाही. त्यावेळेला बाबांनी विचारलं की काय करता तुम्ही उठल्यापासून? काही मी उठतो वगैरे, चहा मी घेतो, सकाळची कामं आपली स्वतःच्या देहाची आटपली की वर्तमानपत्र घेतो आणि वर्तमानपत्र सगळं वाचून काढतो, पण त्याच्यात काही समाधानच मिळत नाही हो. तर मग मी काय करतो म्हणे, बाहेर जातो आणि सार्वजनिक वाचनालयामध्ये गेल्यानंतर सगळे पेपर वाचतो. तोपर्यंत जवळजवळ जेवणाची वेळ होती आणि घरी येतो. त्यावेळेला बाबा म्हणाले असं केल्याने नाम साधणार नाही, म्हणजे बाहेरच्या जगामध्ये कमी लक्ष घालायला पाहिजे. त्यांनी काही नियम सांगितलेत बाबांनी की नाम घ्यायचं म्हणलं तर नामधारकाने जेवण बेताचं करा आणि जगाच्या चांभार चौकशा करू नये. उदाहरण त्यांनी विनोदाने सांगितलेलं आहे, बायका भजनाला जातात, पुरुषही जात असतील, बायका जातात, भजन तिथं करतात. तिथून उठल्यानंतर अगं ते आमच्याची सून काय करते? अगो बाई असं झालं का? असं करू नये. आमच्याचा मुलगा, हा ती मुलगी आणि तो मुलगा पळून गेले, तुम्हाला माहिती नाही का? ह्या नसत्या चांभार चौकशा नामधारकाने करू नये असं बाबा सांगतात. आणि पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येता. म्हणजे एकाची एक स्वतःच न घेता आता संप्रदाय निर्माण केलेला आहे माऊलींनी जो, त्याचं सांगतात की जीवना वेगळी मासोळी, तुका तैसा तळमळी. पाण्यात मासा आनंदाने व प्रसन्न चित्ताने जिवंत राहू शकतो. पाणी हे त्या माशाचे सर्वस्वी जीवन आहे. पाण्या वेगळा होताच तो तडफडून मरतो. अगदी त्याचप्रमाणे मलाही, म्हणजे माऊली म्हणतात, मलाही श्री हरिनाम स्मरणा वाचून एक क्षणभर देखील जगणे व्यर्थ वाटते व त्या योगे मनाला असह्य दुःख होते. आणि मी तर संपूर्ण सर्व साधन मार्गाचा सर्व बाजूने सूक्ष्म व पूर्ण विचार करून अखेर शेवटी श्रीरामकृष्णादी भगवन नामस्मरणाचा अचूक राजमार्ग धरिला आहे. त्याप्रमाणे मी निशंक चालत आलो आहे व हेच माझ्या सांप्रदायिकांचे आद्य कर्तव्य व इति कर्तव्यता होय. श्री ज्ञानेश्वर माऊली
आपल्या सर्व सांप्रदायिकांना ही प्रेमाची आज्ञा करतात की आदी आणि अंत हे नामच असायला पाहिजे. एक एक 5 मिनिटं घेतली तर चालतील का? 5. हं? तर हा हरिपाठ मी अभ्यासाला ज्या वेळेला घेतला त्यावेळेला काही रचना माझ्या हातनं घडल्या. माऊलींनी करून घेतल्या म्हणा किंवा काय अभ्यास करताना जे सुचलं ते लिहिलं. त्यातलं एक मी आज तुम्हाला इथं वाचून दाखवते. इंद्रायणी सांगे कथा माऊलीची, इंद्रायणी सांगे कथा माऊलीची. बाबा विठ्ठलपंत आई रुक्मिणीची, जुळू जुळू पाणी सांगे कहाणी मौजेची. निवृत्ती मुक्ता सोपानाची, इंद्रायणी सांगे. योगी यांचा स्वामी माझा निवृत्तीनाथ, मुक्ती देवी मुक्ता बहीण माझी. सोपान सखा बंधू माझा उभा, आत्मा राम हृदय पंकज ज्ञानोबा माझा. इंद्रायणी सांगे झाले होते चमत्कार, चालविली भिंत केला विठ्ठल उभा. आनंदीच्या हृदयामध्ये दिले माणसाला माणूसपण, सोसून उपेक्षा दुःख ज्ञानाचा ज्ञानदेव झाला इथे परिपूर्ण. इंद्रायणी सांगे स्वीकारले निवृत्तीने गुरुपण गुरु तत्व, ज्ञानमुक्त वाटून झाली मुक्ता मुक्ताई. सोपाना साई दिला सोपान भक्तीचा, विठ्ठल सगळ्यांचा नायकाचाच तो. इंद्रायणी सांगे म्हणे इंद्रायणी कथा माऊलीची. प्रेम भक्तीची अन उदारता चौघांची, भेटले वाटेत विसोबान पंडित. केला उपदेश आचरुणी कर्म, सांगितला हरिपाठ तशीच ज्ञानेश्वरी. झाले वाटेकरी मोक्षाचे चौघे, इंद्रायणी सांगे. केले उत्थापन तनाचे मनाचे, केले स्थापन परत धर्माचे. नभी उंचावून गुढध्वज पताका, रामकृष्ण जप जपला निरंतर. अंतरी बसवून रूप तसे नाम, इंद्रायणी सांगे. आला भुवरी हाच परमात्मा विठ्ठल, केली बोलवण नाम साये विठ्ठला. घेतला वसा समाधी संजीवन, राहिला निवांत नाम घेत आळंदी. जाहले क्षेत्र भुवरी अलंकापुरी, राहिला निवांत नाम घेत आळंदी. इंद्रायणी सांगे कथा माऊलीची, इंद्रायणी सांगे. इंद्रायणी सांगे इंद्रायणी सांगे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम